धुळे हे जिल्ह्याचं ठिकाण आहे आणि तिथे रोजच्या रोज अनेक नागरिक येत असतात। त्यातच धुळ्यातले रस्ते सुद्धा अरुंद आहेत आणि त्यातच अवैध पार्किंग आणि फेरीवाल्यांचा या शहराला विळखा पडलेला आहे। त्यामुळे नागरिक त्रस्त झाले तर दुसरीकडे पालिका मात्र गांधारीसारखी डोळ्यांवर पट्टी बांधून बसलेली आहे। पाहूयात या सगळ्या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। धुळ्यात वाहतूक कोंडीनं बोजवारा, मनात येईल तिथं गाड्यांचं पार्किंग, सिग्नलही बंद, वाहन चालक संभ्रमात। रस्त्यावर जिथं पाहावं तिथं वाहनांचा ढीग आहे। मनाला येईल तिथं वाहनं पार्क करायची आणि लोकांना त्रास द्यायचा, हे रोजचं चित्र आहे धुळे शहरातील। एकतर शहरातले रस्ते आधीच अरुंद आहेत, त्यात वाहन चालकांची बेशिस्त धुळेकरांना मनस्ताप देतीये। शाळेसमोरही हव्या तशा गाड्या थांबवण्यामुळे विद्यार्थ्यांना तारेवरची कसरत करावी लागतीये। शाळेसमोर वाहनांची वर्दळ आणि कर्णकर्कश आवाजानं शिक्षण घेताना त्रास होतो तो वेगळाच। याबाबत धुळे महापालिका मात्र डोळ्यांवर पट्टी बांधून बसली आहे। मागे काही वर्षापूर्वी अशी या धुळे शहरामध्ये शिस्त होती की एका दिवशी एका साईडला पार्किंग राहत होती, दुसऱ्या दिवशी दुसऱ्या साईडला, म्हणजे रस्ता मोकळा राहायचा। परंतु आता दोघीकडे वारा लागल्यामुळे अगोदरच रस्त्यांचं रुंदीकरण हे शहरामध्ये खूप छोट्या असल्या गल्ल्या ज्या आहेत आपल्या त्या खूप छोट्या आहेत, त्याच्यामुळे वाहतुकीला खूप अडथळा निर्माण होतो। धुळ्यातील मुख्य बाजारपेठेत आग्रा रोड भागामध्ये फेरीवाल्यांनी रस्ते ताब्यात घेतले आहेत, त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होतीये। या फेरीवाल्यांना हटवण्याचं काम पोलीस करतायत। त्यासोबतच पे अँड पार्क धोरण राबवण्याचे संकेत वाहतूक विभागानं दिले आहेत। धुळे शहरातील वीज आणि ड्रेनेज सारख्या समस्यांकडे महापालिका नेहमीच दुर्लक्ष करत असते। आता या वाहतूक कोंडीकडे आणि फेरीवाल्यांकडे देखील महापालिका कानाडोळा करतीये। त्यामुळे धुळ्यातील रस्ते मोकळा श्वास कधी घेणार हा सवाल धुळेकर विचारतायत। विशाल ठाकूर, लोकशाही मराठी, धुळे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।